पहाडी नमक, पहाडी नमक, पहाडी नमक. बस माझ्या अख्ख्या इंस्टाग्राम फीडवरती मला फक्त हेच दिसत होतं, कारण मी हे ट्राय नव्हतं केलं. तर ट्राय तर करायलाच पाहिजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ विशूमध्ये. तर हे पहाडी नमक ट्राय करायला पहिले आपण शेतातून जाऊन मस्त हिरवा गार असा लसूण घेऊन येणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला थोडे मसाले लागतील याच्यासाठी. तर धने, जिरे, थोडीशी काळी मिरी, सुक्या लाल मिरच्या, हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पहिले तर त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे, हिंग टाकायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता. हे सगळं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतलं की आपल्याला छान याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. मिक्सर घ्या, छान याची बारीक पावडर करून घ्या. पावडर करून झाल्यानंतर आपल्याला काही हिरवे मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर पहिले येणार आहे सुक्या हिरव्या मिरच्या, परत भरपूर अशी कांद्याची आणि लसणाची मिक्स केलेली पात, थोडासा लसूण आणि आल्याचा एक तुकडा टाकून घ्यायचा आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरला लावून 2 मिनटं बारीक करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच मोठं मीठ टाकायचं आहे. तुमच्या घरी साधं मीठ असेल जे आपण रोज वापरतो भाजीला, ते सुद्धा टाकू शकता, पण ह्याने त्याची चव अजून छान, म्हणून मी मोठं मीठ टाकलेलं आहे. मोठं मीठ टाकून आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं मीठ रेडी आहे. तुम्ही याला सुकवून सुद्धा वापरू शकता आणि हे अशा प्रकारे खूप टेस्टी लागत होतं. 2 दिवस उन्हामध्ये वाळवलं तर छान सुकून जाईल आणि आपलं तयार होईल मीठ. तुम्ही पण नक्की ट्राय करा. थँक्यू सो मच.